घरामध्ये मुलाचं वडिलांचं पटत नाही, ज्या घरामध्ये आई मुलांचं पटत नाही आहे, ज्या घरामध्ये नवरा बायकोचं पटत नाही, असं काही वाद असतात, घरामध्ये एखादं ग्रह क्लेश आहे, सतत काहीतरी चिंता वगैरे आहे, तर त्यामध्ये मल्हारी सप्तशती हा चमत्कारिक असा अनुभव देणारा आहे. तर 2 डिसेंबर ते 7 डिसेंबर जे आहे ते आपले मल्हारी मातंड भैरव जे आहे यांचा षडरात्री सुरू होतो. जसं आईचं नवरात्री असतो, 9 दिवसांची विश्रांती ते घेत असतात म्हणून नवरात्री असतो, त्याच पद्धतीनं मल्हारी देव जे आहे ते षडरात्री म्हणजे 6 दिवसांसाठी ते विश्रांती घेत असतात म्हणून याला षडरात्री असं म्हणलं जातं. या दिवशी आपण जसं दुर्गा सप्तशती आपण करत असतो, उपवास करत असतो, आईचं घट बसवत असतो, त्याच पद्धतीने आपल्याला या षडरात्रीमध्ये सुद्धा आपल्याला जसं कुलदेवीचा टाक बसवत असतो आपण घटीमध्ये, त्याच पद्धतीने इकडे मल्हारी जे देव आहेत त्यांचा आपल्याला घट बसवायचा आहे. आणि त्यासोबत नंदादीप जसं आपण लावतो, जसं जसं आपण आईची सेवा करत असतो त्याच पद्धतीने आपल्याला मल्हारी देव आहे त्यांची सेवा आपल्याला करायची आहे. दुर्गा सप्तशतीचा पाठ करतो आपण, इकडे मल्हारी सप्तशतीचा आपल्याला पाठ करायचा आहे. तिकडे पण उपवास करतो आणि इकडे पण आपल्याला उपवास करायचा आहे. तर आई जशी कुळाची देवी असते, कुळाची आई असते, तसंच मल्हारी देव कोण आहेत, आपले कुळाचे वडील आहेत, आपले कुलदैवत आहे. त्यामुळे जशी आपल्याला आईची गरज असते, आईची जसं ज्या प्रकारे आपण तर एक कळकळीने प्रार्थना करतो किंवा त्यांची सेवा करत असतो, त्याच पद्धतीने आपल्याला वडिलांची सुद्धा गरज असते आणि त्याच कळकळीने आपल्याला वडिलांची सुद्धा सेवा करायची आहे. तर 2 ते 7 डिसेंबर या षडरात्रीमध्ये आता मल्हारी मार्तंड म्हणजे कोण आहे, तर जेव्हा यज्ञ वगैरे करणारे जे ऋषीगण आहेत आपले, तर त्यांना जे त्रास देणारे असुर होते, जे राक्षस होते, जे त्यांना त्रास द्यायचं, त्यांना यज्ञ नाही करू द्यायचं, त्या यज्ञामध्ये ऋषी मुनींना मारून टाकायचं, तर त्या राक्षसांचा अंत करण्यासाठी आपले जे भगवान शंकर आहेत त्यांनी मल्हारी याचा मल्हारी जे देव आहेत त्यांचा अवतार घेऊन त्यांनी त्या राक्षसांचा वध केला होता, त्यांचा नाश केला होता. म्हणूनच आपण मल्हारी जे देव आहेत यांचा अंश कुठून आहे, हे भगवान शंकरचाच एक अंश आहे, भगवान शंकरचा एक अवतार आहे. म्हणूनच आपल्याला मल्हारी सप्तशती म्हणजे जेव्हा आपण मल्हारी सप्तशतीचा पाठ करत असतो तेव्हा मल्हारी जे देव आहेत ते 64 प्रकारचे जे बाधा आहेत त्यांच्यापासून आपल्याला मुक्त करत असतात. म्हणजे मल्हारी देव स्वतः 64 प्रकारचे जे बाधा आहे, जे वाईट शक्ती आहे, जे नजर आहे, म्हणजे त्या प्रकारे 64 म्हणजे किती झाले त्याची तुम्ही गणना करू शकता. तर 64 प्रकारचे त्रासापासून आपल्याला ते वाचवत असतात. त्यामुळे जेव्हा आपण एखादं कार्य वगैरे आपल्या घरामध्ये करतो, जसं आपण श्रीयंत्राची पूजा करत असतो, लक्ष्मी प्राप्तीसाठी श्रीयंत्राची पूजा आपल्या गुरुमाऊलीने सांगितले आहे. कुंकुमार्चनची सेवा, श्रीयंत्राची सेवा म्हणजे कुंकुमार्चनची सेवा जी आपण श्रीयंत्रावर करत असतो, त्याच प्रकारे सत्यनारायणाची पूजा आपण त्यामध्ये करत असतो, तुळशीची आपण त्यामध्ये पूजा करत असतो, सूर्याचा अर्घ म्हणा किंवा कोणत्याही प्रकारची तुम्ही सेवा एखादी करत असाल, भले ते कुलदेवते आपले सत्यनारायणची पूजा असो किंवा नित्य सेवा सुद्धा का असत नाही, तर त्यामुळे सुद्धा आपल्याला त्याची फलप्राप्ती होत नाही जोपर्यंत आपण मल्हारी सप्तशती याचा पठण करत नाही. तर जर सांगितले की कुलदेवीची सेवा आपल्या हातातून रोज घडायला पाहिजे, तर रोज आपल्याला 1 अध्याय किंवा 2 अध्याय आहे दुर्गा सप्तशतीचा करायचा आहे. त्याच प्रकारे आपल्याला मल्हारी सप्तशतीचा सुद्धा आपल्याला 1 किंवा 2 अध्याय रोज करायचा आहे. तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही रोज 1 अध्याय करा, नाही शक्य झालं तर तुम्ही दर रविवारी मल्हारी सप्तशतीचा पाठ करा. तर त्याने काय होणार आहे की आपल्या घरामध्ये, आपल्या घरावर आई कुलदेवी आणि जे कुलदेवत आहे यांचा आशीर्वाद राहणार आहे. आणि जे काही आपण उपाय करत असतो ना, भले ते नित्यसेवा असो, लक्ष्मी प्राप्तीसाठी असो किंवा कोणतेही उपाय असो, तुम्ही एखादा ग्रंथाचं पारायण वगैरे करत आहे, दुर्गा सप्तशतीचे 51 पाठ करा, 108 पाठ करा. तुम्ही आरतीचा जर संकल्प केलेला आहे की माझी ही इच्छा आहे आणि मी 108 आरत्या करणार आहे, किंवा तुम्ही स्वामी चरित्राचा 51 अध्याय, आपण भरपूर प्रकारचे संकल्प वेगळे प्रकारे मांडत असतात. कोणी आरतीचा मांडतो, कोणी दुर्गा सप्तशतीचा संकल्प करतो, कोणी गुरुचरित्राचा करतो की माझी इच्छा पूर्ण हो, मी 11 गुरुचरित्र करणार, मी 7 गुरुचरित्र करणार, माझी इच्छा पूर्ण हो, मी 108 स्वामी चरित्र करणार, 51 स्वामी चरित्र करणार. असे प्रत्येकाची जी काही आपण सेवा करत असतो, उपाय करत असतो, तर ते पूर्ण केव्हा होणार आहे, लवकर केव्हा पूर्ण होतो, जेव्हा तुम्ही मल्हारी सप्तशतीचा पाठ करणार. तुम्ही नित्य सेवा करा, नाहीतर असं कंटिन्यू तुम्हाला दर रविवारी 1 पाठ करायचा आहे. तर त्याने काय होणार आहे की आपल्या आयुष्यामध्ये जे काही बाधा करत आहेत, जे काही बाधा होत आहेत,
तर ते बाधा नष्ट होतात. कारण मल्हारी सप्तशतीने काय होतं, 64 प्रकारच्या बाधापासून आपल्याला मुक्तता मिळते. आणि जेव्हा आपण कार्य करत असतो, आपल्यासमोर बाधा नसतात, मग ती कार्य काय होणार आहे, आपली जी सेवा करतो, आपण जी उपासना करत असतो, जे काही उपाय करत असतो, ते लवकर फलद्रूप होतो. म्हणजे आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत असते. तर अशा प्रकारची ही जी मल्हारी मार्तंड षटरात्री आहे त्यांची पूजा करायची आहे. तर पूजा करणं म्हणजे जसं तुम्हाला जर घट बसवायचा असेल तर जसं देवीचं घट बसवतो आपण, तसं मल्हारी जे देव आहे त्यांचा घट बसवायचा आहे. तर देवीच्या टाकाऐवजी आपल्याला जे आपले कुलदैवत आहे मल्हारी यांचा टाक आपल्याला तिकडे ठेवायचा आहे, नंदादीप लावायचा आहे. त्याप्रकारे त्यांची रोज पूजा करायची आहे आणि उपवास करायचा आहे. कर्त्या पुरुषांनी केलं तर ठीक आहे. जर कर्ता पुरुष घरामध्ये माणसं नाही करत आहे, कारण काही माणसांना उपवास पूजा नाही होत, तर तुम्ही स्त्रिया सुद्धा ह्या पूजा सेवा करू शकतात. तर स्त्रिया सुद्धा करा. आणि त्यानंतर आपल्याला जे षटरात्री जे 7 तारखेला चंपाषष्ठी असतो, तर त्या दिवशी आपल्याला जे बाजरीची भाकरी आहे, भरीत वांग्याची जी भरीत आहे, जे मार्केटमध्ये नवीन आपल्याला धान्य आपल्याला जी मिळत असतं, तर त्यापासून आपल्याला बाजरीची भाकरी आणि वांग्याची भरीत असा नैवेद्य त्यांना आपल्याला दाखवायचा आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला ही पूजा सेवा करायची आहे, जी की खूप गरजेची सेवा आहे, खूप छोटी सेवा आहे, पण खूप महत्त्वाचं आहे. आता तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या आयुष्यामध्ये खूप विघ्न आहे, तर तुम्ही मल्हारी सप्तशती आणि दुर्गा सप्तशती म्हणजे आपले कुलदैवत आणि कुलदेवी आणि आपली नित्यसेवा म्हणजे आपल्या गुरूंची सेवा. तर दुर्गा सप्तशतीचा 1 पाठ किंवा 2 पाठ नाही, अध्याय, 1 अध्याय किंवा 2 अध्याय, मल्हारी सप्तशतीचा 1 किंवा 2 अध्याय. आणि आपली जे नित्यसेवा आहे, आपली जी गुरूंची नित्यसेवा आहे, जसं की 3 अध्याय आणि 11 माळी आणि पंचमहायज्ञ. फक्त एवढं तुम्ही जर सेवा केली ना, तर तुमच्या आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेमच राहणार नाही. कारण आदिशक्ती स्वतः त्यांचा दुर्गा सप्तशती आहे आणि मल्हारीचे 64 प्रकारचे जे दोष आहे त्यांचा नाश करणारे आहे. तर अजून काय पाहिजे आपल्याला? मला असं वाटत नाही की दुसऱ्या काही इतर सेवा करायची सुद्धा आपल्याला गरज आहे. तर खरं सांगायला काय की मी सुद्धा अजून या सेवा केलेल्या नाही आहेत. मल्हारी सप्तशतीचा, दुर्गा सप्तशतीचा तर मी केलेला आहे. आता मी सुद्धा या मल्हारी सप्तशतीचा रोज किमान 1 अध्याय तर करू शकतो आपण. 5 मिनिटाचा 1 अध्याय असू शकतो. खूप छोटे छोटे अध्याय आहे त्यामध्ये. तर मी सुद्धा आजपासून करणार आहे. 1 अध्याय का होत नाही आपल्याकडून आपण करू आणि आपण बघू आपल्या आयुष्यामध्ये काय याच्यामध्ये फरक नक्कीच जाणवतो. कारण मल्हारी स्वतः भगवान शंकर आहे आणि भगवान शंकर म्हणजे काय आहे, जे वाईट आहे, जे बाधा आहे, जे नजर आहे, त्यांच्यापासून आपल्याला मुक्त करतात ते. तर नक्कीच करा तुम्ही सुद्धा. आणि या आतापर्यंत तुम्ही जर हे कंटिन्युटी नाही आणलेलं आहे मल्हारीचं, तुम्ही अजूनपर्यंत जर सेवा नाही केली आहे, तर या षटरात्रानंतर तुम्ही तुमच्या सेवेला सुरुवात करू शकता. की आपल्याला रोज, आता हे षटरात्रामध्ये जर तुम्ही रोज 1 पाठ नक्की करा, त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो. आणि जर नाही शक्य झालं तर रोज 1 अध्याय तरी नक्की करा. आणि 5-6 दिवसामध्ये तर तुम्ही 1 पाठ संपवू शकता, एवढं तरी आपण करू शकता. जर रोज 1 नाही पाठ झालं, 1 पाठ नाही झालं, तर त्यानंतर जे 5 दिवसामध्ये तरी तुम्ही 2-2 करून 1 पाठ 5 दिवसामध्ये करा किंवा रोज 1 पाठ करा, काहीही चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि त्यानंतर आपल्याला हे पाठ झाल्यानंतर फक्त एवढे संकल्प करा की मी रोज न चुकता 1 किंवा 2 अध्याय जेवढं तुम्हाला शक्य झालं तेवढं तुम्ही त्याचं वाचन करणार आहे. तुम्ही 1 वाचा किंवा 2 वाचा, पण तुमच्या तोंडामध्ये तुम्ही जेव्हा वाचन करणार आहे तेव्हा मल्हारी देवांचा जे गुणगान आहे ते नक्कीच होणार आहे. तर नक्कीच फरक पडणार आहे. असं नाही की तुम्ही 1 पाठ केला तरी त्याचा प्रभाव होणार आहे. थोडं होत नाही, पण त्याचा प्रभाव नक्की पडत असतो. तर नक्की करा. 2 ते 7 डिसेंबर मल्हारी मार्तंड षटरात्र ज्यांना म्हणलं जातं, तर नक्की या सेवा करा आणि तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडवून घ्या आणि तुम्ही स्वतः एक्सपिरियन्स करा या गोष्टींना. तर श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब. भंडारा खूप आवडत असतं मल्हारी देवांना, म्हणून त्यांना भंडारा तुम्ही लावा. त्यासोबतच जे नैवेद्यामध्ये आहे बाजरीची भाकरी, वांग्याची भरीत, जे नवीन कांदे येत असतात त्यांचं कांद्याची पात जे आहे त्याचं ते, किंवा तुम्ही पुरणपोळी सुद्धा बनवून यामध्ये नैवेद्य तुम्ही त्यांना दाखवू शकता. त्यांना हळद आवडतं ते भंडारा सुद्धा तुम्ही त्यांना लावून हे करू शकता. आणि ज्या